मला सांगा तुम्ही, दक्षिण मुंबईमध्ये जो टेंडर घोटाळा झालेला आहे तो टेंडर रद्द झालेला आहे, एका वर्षात एक तरी नवा रस्ता झालाय का? इथे 2023च्या टेंडर मधला एक तरी नवीन रस्ता सुरू झालेला आहे का? सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री, घटनाबाह्य जे मुख्यमंत्री आहेत हे करप्ट आहेत. त्यांना टेंडर मध्ये एवढा इंटरेस्ट आहे की आईस्क्रीम पण खातात तर टेंडर कोकोनटचा खातात. आता आज मी पाहिलं, थोडं आज पाहणीसाठी फोटो सेशन झालेलं आहे, असं अशी बोटं बिटं दाखवून झालेलं आहे. गेले 2 वर्ष महाराष्ट्र मागे चाललेला आहे, अडवून ठेवलेलं आहे ह्या महाराष्ट्राला. आपली जी ताकद आहे गरुड झेप घेण्याची, जिथे तरुण मुलं मुली मला दिसत आहेत, शिकलात ना रे सगळे तुम्ही, जॉब मिळालेत. 2 कोटी जॉब 2014ला मिळणार होते, तेव्हापासून आतापर्यंत मिळालेत कोणाला? जो रोजगार आपल्या वेदांता फॉक्सकॉन देणार होता, आपल्या देशात राज्यात आलं असतं तर देशाचं जे भलं झालं असतं. आज गुजरातमधून देखील वेदांता फॉक्सकॉन निघून गेलेला आहे, कारण वेदांता आणि फॉक्सकॉननी सांगितलं आम्हाला गुजरातमध्ये शक्य नाही हे कारभार करणं. नुकसान कोणाचं झालं? देशाचं झालंय. नुकसान कोणाचं झालंय? तरुणांचं झालंय. नुकसान कोणाचं झालंय? तुमचं आमचं तरुणांचं झालेलं आहे. आणि हाच प्रश्न आहे माझा, हेच दुर्दैव आपल्या देशाचं, की आज जास्तीत जास्त राजकीय पक्ष जे भांडणं लावत आहेत, जे विषय घेत आहेत, ज्याच्यावर आपल्याला लढवत ठेवत आहेत, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लढवत ठेवत आहेत, सोशल मीडियावर लढवत ठेवत आहेत, ते कशावर लढवत ठेवत आहेत? जे हजारो वर्षापूर्वी झालं असेल, जे 50 वर्षापूर्वी झालं असेल, जे 100 वर्षापूर्वी झालं असेल, भूतकाळावर आपल्याला लढवत ठेवत आहेत. बरोबर ना? ते जे काही त्या लोकांनी केलं असेल, कोण योग्य असेल कोण अयोग्य असेल, खरं बोललं असेल खोटं बोललं असेल, देशाचं भलं केलं असेल वाईट केलं असेल, ते त्या 50 वर्षापूर्वी 100 वर्ष जे झालं त्याचं आत्ताचं काय देणं घेणं आहे? त्याच्यावरनं भांडून आपल्याला नोकऱ्या मिळणार आहेत का? आपली पोटं भरणार आहेत का? आपल्या हाताला काही काम मिळणार आहे का? हा प्रश्न आज मी तुम्हाला उपस्थित करतोय, की भविष्यासाठी कोण लढतंय ह्याच्यावर तुम्ही आता लक्ष दिलं पाहिजे. भविष्यासाठी कोण लढतंय? एका बाजूला आपण पाहताय की सगळीकडे असं काय चाललेलं आहे की जणू काही मुंबई खोदलेली आहे. विकासाच्या नावाखाली हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक गल्ली खोदत आहेत. पण जो मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल बोलत होतो, ज्या रस्त्याचा घोटाळा मी मागच्या 15 जानेवारी 2023ला बोलत होतो, आज तारीख काय? 6 जानेवारी 2024. मला सांगा तुम्ही, दक्षिण मुंबईमध्ये जो टेंडर घोटाळा झालेला आहे तो टेंडर रद्द झालेला आहे, एका वर्षात एक तरी नवा रस्ता झालाय का? इथे 2023च्या टेंडर मधला एक तरी नवीन रस्ता सुरू झालेला आहे का? आणि हाच माझा आक्षेप होता. त्यावेळी पण मी तेच बोललो, ह्यावेळी पण बोलतो की सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री, घटनाबाह्य जे मुख्यमंत्री आहेत हे करप्ट आहेत. त्यांना टेंडर मध्ये एवढा इंटरेस्ट आहे की आईस्क्रीम पण खातात तर टेंडर कोकोनटचा खातात. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक कळत नाही. पण आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघालेले आहेत, आपल्या मुंबईचं वाटोळं करायला निघालेले आहेत. दुःख ह्याच गोष्टीचं आहे. ठीक आहे ना, जर सरकार चालवायचं होतं तुम्हाला, आमचे लोक फोडले ना फोडा, खोके दिले द्या, सरकार बनवले बनवा. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना, लाज आहे ना, शरम आहे ना, हिंमत आहे निवडणूक लढण्याची, ते तर नाहीच आहे तुमच्यात. पण सरकार तरी नीट चालवले शिका थोडं तरी. आज आपण पाहताय एक सुद्धा रस्ता सुरू झालेला नाहीये. 6080 कोटीचा घोटाळा जो मी एक्सपोज केला त्याच्यावर आज पण मी ठाम आहे आहे आहे. आणि आज पण मी तुम्हाला सांगतो की येणारं सरकार हे आपलं आहे. आणि सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी घोटाळा ह्याच्यात केलेला आहे ते जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच. ही केस ओपन अँड शट केस आहे, करप्शनची, भ्रष्टाचारची ओपन अँड शट केस आहे. आज मी इथून आपले जे प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेचे, मुंबईचे म्युनिसिपल कमिशनर आहेत, त्यांना सांगतोय की तुम्ही या घोटाळ्यामध्ये आहात, सावध राहा. हे 50 खोके आता 500 खोक्यांवर गेलेले आहेत. पण सगळ्यांना अपना टाइम आएगा. आणि खोके खाण्याचं नाही तर हे ना दाखवायचं की कुठे तुम्ही जाणार आहात ते ठरवा तुम्ही. जसं मी तुम्हाला सांगितलं रस्त्याचा घोटाळ्याचा प्रश्न आहे, तसं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आहे. संपूर्ण मुंबईमध्ये 263 कोटीचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा केलेला आहे. तुमची आमची मुंबई हे विकायला निघालेले आहेत.
स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा पण असाच आहे. जसं मी त्यावेळी पण सांगत होतो की प्रधानमंत्री महोदयांच्या हातून हे रस्त्यांचं भूमिपूजन करू नका, कारण हे रस्त्यांचं काम खोटं आहे, काम सुरू होणार नाहीये. त्यांनी अपमान आमच्या पंतप्रधानांचा केलेला आहे, ते ह्या मिंदे सरकारने केलेला आहे. तसंच स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, 263 कोटीचा घोटाळा, माहिती आहे त्यांनी काय काय केलं त्याच्यात? कुंड्या घेणार, 10,000 कुंड्या झाडांसाठी, पण अजून झाडं कुठची लावणार त्याच्यात त्यांना काहीच माहिती नाहीये. टेंडरमध्ये दिले की एक कॉन्ट्रॅक्टर 13 गोष्टी घेणार विकत, कुठच्या गोष्टी, किती गोष्टी, काही माहिती नाहीये. किंमत कोणी ठरवली, काही माहिती नाहीये. चाललंय फाईल पास चालली. मी लोकायुक्तांना पत्र लिहिलेलं आहे. लोकायुक्तांनी मला फेब्रुवारीची तारीख दिली आणि ह्यांना देखील ज्यांनी ज्यांनी घोटाळे केलेत त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही. सॅनिटरी पॅडचा घोटाळा, बाथरूमचा घोटाळा, रस्त्याचा घोटाळा, म्हणजे किती किती तुम्ही काय नक्की मिळवलं या महाराष्ट्रासाठी? सरकार पाडून स्वतःला खुर्चीवर बसवून काय नक्की मिळवलं? आज मला प्रश्न विचारायचा त्यांना. बरं, जी आम्ही कामं केली आहेत त्याचे उद्घाटन तरी करा, क्रेडिट तरी घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सरकार चालवता येत नाही. अकार्यक्षम मुख्यमंत्री कधी एवढे मी पाहिले नव्हते. नुसतं खोके कसे काढायचे, धोके कसे द्यायचे एवढं माहिती आहे. पण आज आत्ताच्या तासाला देखील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार होऊन 3 महिने पडलेली आहे. 3 महिने. किती? 3 महिने. उद्घाटनाची वेळच मिळाली नाही. आत्ता आज मी पाहिलं, थोडं आज पाहणीसाठी फोटो सेशन झालेलं आहे, असं अशी बोटं बिटं दाखवून झालेलं आहे. 250 रुपये टोल, म्हणजे गुजरातला सगळं फ्री. हा, बुलेट ट्रेन भूखंड BKC मधला कितीला दिला सावंत साहेब? फ्री, फुकट. गुजरातसाठी जर बुलेट ट्रेन असेल तर फ्री, पण आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी जर MTHL आमच्या नवी मुंबईमधून मुंबईत यायचं असेल किंवा मुंबईतून महाराष्ट्रात म्हणजे जे मेनलँड आहे आपलं नवी मुंबईत जायचं असेल, चिर्ले गावात जायचं असेल तर 250 रुपये तुम्हाला भरायला लागणार. मला वाटतं पर किलोमीटर किती 10 की 12 रुपये लागतात तुम्हाला. हा कसला न्याय? काय एवढा अन्याय तुम्ही माझ्या महाराष्ट्रावर करताय? 3 महिने तुम्हाला उद्घाटनाची वेळ मिळत नसेल तर लोकांसाठी खुलं तरी करून द्या. या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मी पाहत होतो, वाशी टोलला असेल कितीतरी रांगा लागल्या होत्या, 4-4, 5-5 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई पुणे हायवे 6-6 तास लोक अडकलेली होती. पण आम्हाला उद्घाटनाची तारीख मिळत नाही, दिल्लीवरनं आदेश मिळत नाही. उघडायचं कसं? जनतेचे आम्ही सेवक नाहीच आहोत. मी आज ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सांगतोय की जर या 15 जानेवारी पर्यंत तुम्ही MTHL खुला केला नाही तर आम्ही जाऊन खुला करू. कारण तुम्हाला कदाचित तुमची तुम्हाला उत्तरं दिल्लीला द्यायची असतील, मला उत्तरं ह्या जनतेला द्यायची, ह्या महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची आहेत. जसं MTHL आहे तसं दिघा रेल्वे स्टेशन आहे. उद्या मी दिघा रेल्वे स्टेशनला चाललोय. 8 महिने दिघा रेल्वे स्टेशन तयार आहे नवी मुंबईमध्ये. आमचे स्थानिक खासदार राजन विचारे साहेब लढत आहेत, पार्लमेंटमध्ये विषय घेतला, रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले, मी 2दा पत्र लिहिले. आता मी त्यांना खुलेआम सांगतो रेल्वे मंत्र्यांना की मंत्री महोदय, आम्ही तिथे जाऊन सेल्फी देखील काढू तुम्ही जे काही होर्डिंग लावाल त्याच्यासोबत, पण आमच्या महाराष्ट्रासाठी हे रेल्वे स्टेशन खुलं करा. उरण लाईन तसाच रखडून ठेवलेली आहे. नवी मुंबई मेट्रो देखील 5 महिने तयार होती आणि बंद पडली होती कारण उद्घाटनाची वेळ मिळत नव्हती. मी 2दा ट्विट केलं, पत्रकार परिषद घेतली आणि त्या दिवशी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नाही आदित्य ठाकरे खूप बोंबाबोंब करतोय, चला आता उघडून टाका. तर खुली झाली ती. हा आपला इम्पॅक्ट आहे आणि हा इम्पॅक्ट आपल्याला मतदानामध्ये दाखवायचा आहे. पण MTHL असंच, दिघा रेल्वे स्टेशन असंच, उरण लाईन असंच, डोंबिवली मानकोली कनेक्टर असेल, आमच्या दक्षिण मुंबईतला कोस्टल रोड. तुम्हाला आज सांगतो मी, जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार असतं, उद्धव साहेब जर मुख्यमंत्री असते तर MTHL हे सप्टेंबर 2023ला आपण सुरुवात केली असती. वरळी शिवडी कनेक्टर हे ऑक्टोबरमध्ये झालं असतं आणि आपला कोस्टल रोड हा डिसेंबर 2023मध्ये झाला असता. पण आज दुःख याच गोष्टीचं आहे की हे सगळं मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे, म्हणून जेवढं रखडून ठेवतात काम तेवढं रखडून ठेवा. का तर जेवढं काही ओरबडता येतं इथून ते स्वतःच्या खात्यात टाका. जे काही इथून हलवता येतं ते हलवा गुजरातला, आणि मग सगळं काही इथे नष्ट झालं, उद्ध्वस्त झालं, त्याच्यानंतर हे सगळे रस्ते खुले करा. म्हणजे आपण आंदोलनात मोकळे, रस्ता रोको करा, तुम्ही रस्ता रोको करा, उपोषण करा, काही करा. पण आज जो महाराष्ट्रावर अन्याय होतोय ना, तो ह्याच गोष्टीसाठी मला दुःख आणि माझा राग ह्या गोष्टीसाठी आहे. तुम्ही इथून किती लोक कोकणात जातो? हा, आता मला तुम्ही सांगा, मुंबई गोवा हायवे महामार्ग किती वर्ष सुरू आहे?
बरोबर आहे? गेल्या 10 वर्षात आपण किती वेळा ऐकले की आता पूर्ण होणार, पुढच्या वर्षी पूर्ण होणार. मागच्या सप्टेंबरमध्ये आपल्याला किती वेळा ऐकू आलं की आता डिसेंबरपर्यंत होतंय. झालंय खड्डेमुक्त? नाही झालंय. मग इतर राज्यांना जर चांगले रस्ते मिळत असतील तर माझ्या महाराष्ट्रात एवढा नॅशनल हायवे खराब कसा आणि का? नाशिकला किती लोक गेले तो? आता आपलं अधिवेशन असेलच तर तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून यालच. रस्ता मुद्दामून थांबून पहा. एवढा भयानक रस्ता, एवढा खराब रस्ता मी कधी आयुष्यात पाहिलं नसेल. मी महिन्यातून एकदा दोनदा जात असतो तिथे. खराब रस्ता म्हणजे तिथे लेपाची दुकानं काढायची वाटतात आता मला रस्त्यामध्ये. बिझनेस तरी नवीन चांगला काहीतरी काढू शकू आपण. मुंबई गुजरात हायवे असेल, प्रत्येक आपला राष्ट्रीय महामार्ग असेल, हा खराब. मुंबई सगळी खोदलेली. आणि आज जो भयानक प्रकार सुरू झालाय तो हाच आहे की इकडे आपल्या दक्षिण मुंबईमध्ये, माझ्या वरळी मतदारसंघामध्ये, खासदारसाहेब आपल्या दोघांच्या मतदारसंघामध्ये जो महालक्ष्मीचा रेसकोर्स आहे, तो रेसकोर्स देखील बिल्डरांना विकायला निघालेले आहेत. तुम्ही मुंबई लुटू देणार आहात का या बिल्डर सरकारला? हे तुम्हाला चालतंय का? जो 226 एकरचा भूखंड आहे, जो ओपन स्पेस आहे, ठीक आहे, मला मान्य आहे की सगळीकडे कामं चालू आहेत, सगळे रस्ते खोदले असतील, जिथे कामं चालू असतील तिथे. पण मुंबईत एक देखील ठिकाणी कुठेही काम सुरू नसताना खोदून ठेवलेलं आहे, सिवर लाईनसाठी, गटारासाठी सगळं काही ठेवलेलं आहे. तर एकमेव ओपन स्पेस आमच्या दक्षिण मुंबईमध्ये एवढी मोठी आहे, 226 एकरची. तिथे देखील मला परवाच कळलं, मी ट्विट केलेलं आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं की 226 एकरमधून 90 एकर हे रेसिंगसाठी देणार घोड्यांच्या, आणि बाकीचं बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार स्वतःसाठी घेणार आहे. मान्य आहे तुम्हाला? मी आज ह्या खोके सरकारला सांगत आहे आणि RWITC ला देखील सांगत आहे, जे रेसकोर्स चालवतात, की तुम्हाला घोड्यांचं शर्यत करायचे नसेल नका करू. कारण आमचे कितीतरी लोक मुंबईकर रोज तिथे सकाळी आणि संध्याकाळी योगा करायला जातात, प्राणायाम करायला जातात, चालायला जातात, धावायला जातात. जर तुम्हाला ती जागा नको असेल तर आम्हाला प्लेग्राऊंड करून द्या, मोकळं मैदान करून द्या तरी चालेल, पण तिथे एक वीट आम्ही लावू देणार नाही, बिल्डरांना घुसू देणार नाही. कारण आज पाहता आपण बिल्डर सगळीकडे घुसत चाललेले. एक तर पालकमंत्री झालेत आणि आपल्या BMC मध्ये जाऊन बसलेत. सगळीकडे कासा 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 सगळीकडे लागणार आहे. ते काय लागतं ना त्यांचं. हे तुम्हाला आता बघायचं आहे की आपल्या मुंबईमध्ये तुम्ही राहणार की हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर राहणार आहेत. आज धोका हाच आहे, रेसकोर्सचा आहे. मी आज भाजपला थेट सवाल करत आहे की भाजप प्रणित हे खोके सरकार आहे. भाजप ह्या रेसकोर्सच्या जे काही बिल्डर कॉन्ट्रॅक्टर गिळायला निघालेले आहेत त्यांना पाठिंबा करतं की विरोध करतं, हे मला आज त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि तुमच्या समोर आज मी विचारत आहे. कारण उत्तर देखील असंच आमने सामने मिळालं पाहिजे. पण आज जी काही परिस्थिती आपल्या राज्यात आहे, जी काही परिस्थिती आपल्या मुंबईत आहे, ही जर बदलायची असेल, हे जर परिवर्तनाचे वारे आपल्याला गल्ली गल्लीत न्यायचे असतील, तर तुम्हाला मुंबईकर म्हणून, तुम्हाला महाराष्ट्रीयन म्हणून विचार करायला लागेल, तुम्हाला मराठी माणूस म्हणून विचार करायला लागेल, तुम्हाला महाराष्ट्र म्हणून विचार करायला लागेल. आज विचार तुम्हाला सगळ्या जातीपाती धर्म सोडून महाराष्ट्राची ओळख काय, आज विचार तुम्हाला देशाची ओळख काय, हा विचार प्रत्येकाचा जर मनात असला तर आपल्याला कोणी आपल्यामध्ये भांडणं लावू शकत नाही. पण प्रत्येक राज्यात जिथे जिथे भांडणं लागलेत, जिथे जिथे रोजगार बाजूला झालेला आहे, जिथे जिथे तुम्हाला रस्त्यावर आणलेलं आहे, तिथे तिथे हे अशा शक्ती भाजपसारख्या जिंकून येतात आणि मग लोकांची कामं करायची नाही, नुसतं भांडणात व्यस्त ठेवायचं. पण जिथे जिथे विकासाबद्दल सांगितलं जातं, जिथे जिथे शाश्वत विकासाबद्दल चर्चा होते, तिथे आपल्या इंडियामधून जी इंडिया अलायन्स आहे, जे देशभक्त पार्टीज आहेत, त्याच्यामधून कोणते जिंकलेलं आहे. आज विचार स्पष्ट आहे. आज तुम्हाला निवडायचं आहे. तुम्हाला संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय ते पाहिजे की हे लिहितील ते संविधान पाहिजे? तुम्ही ओळखा आणि तुम्ही निवडा काय पाहिजे तुम्हाला. कुठचं संविधान पाहिजे तुम्हाला? नाही, तुम्ही नक्की सांगा, ऐकू नाही आलं मला. पाहिजे ना? मग आपल्याला महाविकास आघाडी सरकारला आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकदा जिंकवायला लागेल, देशात परिवर्तन आणायला लागेल. कारण आज आपण पाहताय देश म्हणजे तुम्ही आम्ही सर्व आहोत आणि आपल्याला चिंता एकाच गोष्टीची आहे की लोकशाही टिकणार की नाही. आपल्याला चिंता एकच आहे, संविधान आपलं जसं आहे तसं राहणार की बदलणार. संविधान अनेक राजकीय पक्ष थोडे थोडे बदलत आलेले आहेत, पण संविधान ते कोणी संविधानाच्या विरोधात काम केलेलं नाहीये. आपल्या राज्यात लोकशाही तर पूर्णपणे नष्ट केलेली आहे. 40 शहरांमध्ये आज महापौर नाही आहेत. भ्रष्टाचाराचा कारभार सुरू आहे. म्हणजे तुम्ही पहा, उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे. गावाकडे जा, कधी गारपीट होते, कधी अवकाळी पाऊस होतो, कधी दुष्काळ पडतो, कधी ओला दुष्काळ असतो, पण मदत कोणाला मिळत नाही.
MPSC UPSCची परीक्षा द्या, पोस्टिंगसाठी बदलीसाठी पोलीसवाल्यांना विचारलं जातं, IAS अधिकाऱ्यांना विचारलं जातं खोके किती देणार, खोके किती देणार. असं राज्य हे खूप दिवस टिकत नाही. आपलं जर राज्य पुढे न्यायचं असेल, महाराष्ट्राला सुवर्ण संधी पुन्हा एकदा आणायची असेल, सुवर्णकाळ पुन्हा एकदा आणायचं असेल, तर आपल्या सगळ्यांना एकवटायला लागेल. जे आपलं हिंदुत्व आहे ते हिंदुत्व स्पष्ट आहे, कारण आता पुढचे काही दिवस पुन्हा एकदा व्हॉट्सॲपवर हे सगळे वारे वाहू लागणार. पण आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे, हृदयात राम आणि हाताला काम. हे हिंदुत्व आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आपलं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, आणि हे राष्ट्रीयत्व जर आपल्याला टिकवायचं असेल, आपला पहिला धर्म हा आपला देश असायला पाहिजे. आणि देश जर वाचवायचा असेल तर आपल्या प्रत्येकाला आजपासून प्रचाराला लागेल. आणि प्रचार करताना खोके सरकार बोलतं तसं खोटं बोलायचं नाही, भाजप बोलतं तसं खोटं बोलायचं नाही, पण जे सत्य आहे कितीही कडवत असलं तरी घरोघरी आपल्याला जाऊन सांगायला लागेल, डोळे उघडायला लागतील. कारण हे मतदान आपलं जर नीट झालं तर आपला देश वाचेल आणि महाराष्ट्र पुढे जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.